आज माझं लग्न सोनाली नावाच्या एका खूपच सुंदर मुलीशी झालं. ती केवळ सुंदर नव्हती, तर तरुण सुद्धा होती. माझे मित्र म्हणायचे की आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न केल्याचे खूप फायदे असतात. मला खूप आनंद झाला, कारण मला नेहमीपासूनच सुंदर बायको हवी होती. सोनाली खरंच खूप सुंदर होती, तरुणही होती आणि तिची निवड माझ्या आईनेच माझ्यासाठी केली होती. माझ्या आईने जेव्हा माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली, तेव्हा ती नेहमी म्हणायची की मुलगी आरोग्यदृष्ट्या चांगली हवी, शरीरात बळ असलेली हवी, तरुण हवी. मला वाटायचं की आई हे सगळं फक्त यासाठी म्हणते की ती लवकरात लवकर आजी व्हावी, असं तिला वाटत असेल. आणि जर मुलगी आरोग्यवान असेल तर ती लवकर बाळंतीण होईल, हे लॉजिक तिचं असावं. पण मला काय माहीत होतं की आईच्या या बोलण्यामागे खरं कारण काही वेगळंच होतं. लग्नाला बरेच दिवस झाले होते, पण माझी बायको रात्री माझ्या खोलीत न येता थेट आईच्या खोलीत जात असे. मी फक्त बाहेर बसून तिच्या चेहऱ्याकडे बघत राहायचो. ती पूर्ण रात्र आईच्या खोलीतच राहत असे आणि सकाळी बाहेर येऊन कधी म्हणायची की माझे पाय दुखत आहेत, तर कधी म्हणायची कमरेत दुखतंय. लंगडत लंगडत चालत असे. माझ्या डोक्यात सतत प्रश्न यायचा की ही रात्रभर करते तरी काय. आणि आईला याचा काही त्रास वाटत नव्हता. उलट आईने तिला जणू काही कामवाली समजून घेतलं होतं. पण माझी बायको मात्र आईसोबत नेहमी आदराने आणि गोड बोलायची, कधीही वादविवाद करायची नाही. एवढंच नाही, तर जर मी त्या खोलीत जायचा प्रयत्न केला तर ती म्हणायची, तू इथून निघून जा, इथे तुझं काही काम नाही. एक दिवस मी खूपच उत्सुक झालो आणि आधीच त्या खोलीत जाऊन लपून बसलो. मला खरंच माहीत नव्हतं की तिथे काही विचित्र असेल, पण जसं मी पाहिलं ते इतकं लाजिरवाणं होतं की मी हादरलो. त्या दोघं, माझी आई आणि बायको, रात्रभर जमिनीवर बसून असं काही करत होते जे पाहून कोणालाही शरम वाटेल. माझं काम चांगलं होतं आणि घरातही जास्त लोक नव्हते, पण समस्या होती की आमचं घर खूपच जुन्या काळातलं, अगदी 1980च्या जमान्यासारखं दिसणारं होतं. सगळे म्हणायचे की हे घर सोडून द्या, नाहीतर कधीतरी कोसळून पडेल. खरं तर हे घर नाही, तर एक जुनी हवेली होती. पण आई म्हणायची, मी याच घरातून तुझं लग्न लावला आणि याच घरातून माझी अंत्ययात्रा निघेल. मी कुठेही जाणार नाही. माझं आईवर फारसं प्रेम नव्हतं की मी तिच्या प्रत्येक गोष्टीला मान देईन. पण प्रश्न असा होता की सध्या भाड्याचं घर मिळवणं खूप अवघड झालंय आणि माझ्याकडे तितके पैसेही नव्हते. मी माझ्या आईचं खूप मोठं नुकसान केलं होतं. तिने तिची गावाकडची जमीन आणि सगळं सोनं गहाण टाकून मला हातावर मोठी रक्कम दिली होती आणि म्हणाली होती की तू एखादी कंपनी सुरू कर, ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर बसून खाता येईल. पण ती कंपनी चाललीच नाही. उलट मोठा तोटा झाला आणि मी कर्जात बुडालो. आता कर्जदार माझ्या मागे लागले होते आणि मी खूपच चिंतेत होतो. मग विचार केला की लग्न करून टाकावं. मुलगी तरी काहीतरी हुंडा घेऊन येईल आणि कर्जदाराचं तोंड बंद होईल. पण मुलगीही फारसं काही घेऊन आली नव्हती. तरीसुद्धा तिच्या आईवडिलांनी जे काही दिलं त्यातून मी कर्जदारांची तोंड बंद केली. पण आता माझी आई सतत मला टोमणे मारत होती आणि म्हणायची, तुझ्यावर मी आयुष्यात कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि मी म्हणायचो की तुमचं आयुष्य उरलंय कितीसं, आणि आता तुमच्याकडे आहे तरी काय. तेव्हा आई म्हणायची, ही हवेली तर माझ्या नावावरच नाही, मग मी तुझ्या नावावर कशी करू. आणि मी हसून म्हणायचो, मग दुसऱ्याच्या नावावर करणार आहे का. ही हवेली फक्त जुनीच नव्हती, तर अजूनही यात पूर्वीच्या काळातला जुना सामान भरून ठेवलेला होता. एकदा तर एक पर्यटकही इकडे आला होता आणि म्हणाला की मला तुमची हवेली आतून बघायची आहे, मी त्यासाठी पैसे देईन. आणि त्या दिवशी फक्त घर दाखवून आम्ही त्याच्याकडून पैसे कमावले. मुलीचं घराणं खूप गरीब होतं. त्यांनी कसंबसं करून हुंडा जमवला होता, म्हणून त्यांना आमच्या जुन्या घराबद्दल काही बोलायचंही धाडस झालं नाही. सोनाली चांगली मुलगी होती. ती माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही लग्न केलं. लग्नाच्या रात्री आम्ही दोघंही खूप दमलो होतो. ती माझ्याशी बोलता बोलता झोपून गेली. तिची ती हरकतही मला आवडली. मी मनात म्हटलं, संपूर्ण आयुष्य आहे एकमेकांसोबत घालवायला, बिचारी दमली असेल.
सकाळी ती तिच्या घरी गेली. ही एक आमची रीत होती. आणि संध्याकाळी परत आली. संध्याकाळीच माझ्या आईने तिला सांगितलं, तुझ्या लग्नात खूप धावपळ झाली. माझे पाय खूप दुखत आहेत. रात्री माझ्या खोलीत ये आणि माझे पाय दाब. सोनालीला त्यात काही अडचण वाटली नाही. तिने हसून उत्तर दिलं, हो मम्मी, मी येईन. पण मी म्हणालो, आज आपली पहिली रात्र आहे आणि तू तिथे जातेस. ती म्हणाली, त्या तुमच्याच मम्मी आहेत, माझ्या नाही. आणि आत्ता सुरुवातीचे दिवस आहेत. जर मी त्यांचं ऐकलं नाही तर त्यांच्या मनात माझ्याविषयी राग बसेल. ती पुढे म्हणाली, मी फक्त 1 तास राहीन, मग परत येईन. मी म्हटलं, ठीक आहे, 1 तास सहन करेन. आणि मनातही विचार केला की बायको जर आईची सेवा करत असेल तर मला काही हरकत नसावी. नाहीतर घरात वाद वाढेल आणि त्रास मलाच होईल. पण झालं असं की बायको गेली आणि परत येणं झालंच नाही. 3-4 तास उलटून गेले. मला काळजी वाटू लागली. मी माझ्या आईच्या खोलीकडे गेलो. ही हवेली मोठी होती, त्यामुळे खोल्या एकमेकांपासून दूर होत्या. माझी खोली एका कोपऱ्यात होती आणि आईची दुसऱ्या. मी तिथे गेलो आणि पाहिलं की आतून काहीच आवाज येत नव्हता. वाटलं दोघेही झोपले असतील, म्हणून मला त्यांना जाग करणं उचित वाटलं नाही. असं वाटत होतं की जर त्यांना उठवलं तर वाईट वाटेल. म्हणून मी परत आलो आणि माझ्या खोलीत झोपलो. सकाळी जेव्हा बायको बाहेर आली तेव्हा ती खूप अशक्त वाटत होती. मी तिला काही विचारण्याआधीच आई म्हणाली, हिची तब्येत अचानक खराब झाली होती, म्हणून माझ्या खोलीतच झोपली. मी म्हटलं, तब्येत इतकी खराब होती तर मला का नाही सांगितलं? आई म्हणाली, असं काही मोठं नव्हतं आणि मी तिची काही लागत नाही का? मी तिची नजर उतरवली आणि ती बरी झाली. मग तिथेच झोपून गेली. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसत होतं, जसं की तिच्या मनात काही दडलेलं आहे. मी तिला काही विचारायचो, पण उत्तर आई द्यायची. ती म्हणाली, मम्मी जे काही सांगताय तेच खरं आहे. माझी तब्येत खराब झाली होती. हा दिवसही असाच निघून गेला. पुढचे 5 दिवस असे होते जेव्हा मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता. पण मला वेळच मिळत नव्हता, कारण कर्जदार आधीच माझ्या मागे लागले होते. मी जर वेळ वाया घालवला असता तर मोठ्या अडचणीत सापडलो असतो. काम करणं गरजेचं होतं. माझी बायको आणि आई अजूनही एकमेकींशी बऱ्याच चांगल्या प्रकारे वागत होत्या. कोणताही वाद, भांडण, चिडचिड काहीच नव्हतं. मला वाटायचं की घरातला माहोल असाच राहावा. पण पुन्हा रात्री आली आणि पुन्हा आईने एकदा सांगितलं, सोनाली, जरा ये आणि माझे पाय दाब. मी बायकोला म्हटलं, आज लवकर परत ये, निदान आज तरी येच. तिने उत्तर दिलं, हो, आज मी लवकर परत येईन. पण आजही ती परत आलीच नाही. मला खूप राग आला आणि मी सरळ आईच्या खोलीकडे गेलो. मी मनात विचार करत होतो, माझ्या आईने तिचं आयुष्य वडिलांसोबत खूप चांगलं घालवलं. मग तिला इतकं तरी समजायला नको का की लग्न झाल्यावर नवरा बायकोने एकमेकांसोबत वेळ घालवणं गरजेचं असतं? कुठे गेली ती आई जी सुनेला स्वतः पकडून आपल्या मुलाच्या खोलीत नेऊन सांगायची, बेटा, तू माझ्या मुलाला खुश ठेव. पण इथे मात्र माझी आई स्वतःच सुनेला आपल्या खोलीत बोलावते आणि तिला कामाला लावते. मी आईच्या दरवाजावर टकटक दिली, पण आतून काहीही आवाज आला नाही. थोड्या वेळाने मी जोरात दरवाजा वाजवायला लागलो, कारण राग अनावर झाला होता. मग आई आतून म्हणाली, झोपली आहे तुझी बायको, तूही झोपायला जा. बेशरम कुठला. हे ऐकून मी सुन्न झालो. यामध्ये माझी काय चूक होती? माझी बायको आहे ती. जर मी तिला माझ्या खोलीत बोलवायला आलो होतो तर काय चूक केली होती मी? आणि आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी ती आईच्या खोलीत जात नसे त्याच दिवशी तिची तब्येत खराब होत असे. कधी तिच्या पायात दुखायचं तर कधी कमरेत. एक दिवस तर मी पाहिलं की तिच्या हातातही दुखत होतं. मी तिला विचारलं, तू काय तुझ्या घरीच आजारी होऊन आली आहेस का? तर ती म्हणाली, काय अर्थ आहे याचा? तुम्हाला मी आजारी वाटते का? मी म्हणालो, आजारी नाही वाटत तर काय वाटतेस? मी तुझ्याशी प्रेमाने बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा तू म्हणतेस कंबर दुखते, तब्येत ठीक नाही. दिवसभर करतेस तरी काय?
घरात फारसे लोक नाही. 4 लोकांसाठी जेवण बनवणं काही कठीण नाही. हवं असेल तर जेवण बाहेरून आणतो, पण देवासाठी आता तरी माझ्याजवळ ये. काय आताच माझ्या बायकोसमोर हात जोडावे लागतील का? माझी बायको यावर खूपच व्यथित वाटत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळंच दुःख आणि घालमेल स्पष्ट दिसत होती, जसं ती स्वतःच खूप मोठ्या मजबुरीत आहे. मी विचारलं, काय झालं आहे? ती म्हणाली, काही नाही. मी जणू माझ्या बायकोसमोर अर्ज घालून बसलो होतो, पण माझ्या अर्जाची कुठेच दखल घेतली गेली नाही. तिने माझं एकही ऐकलं नाही. एक दिवस मी तिला म्हणालो, आई, जेव्हा तुला बोलावतात तेव्हा तू सांग की तुझी तब्येत ठीक नाही. तर ती म्हणाली, नाही, मी असे नाही सांगू शकत, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. मी म्हटलं, हे बघ, ही पहिलीच अशी सून आहे जी सासूसाठी इतकी काळजी करत आहे. मुली तर लग्नाच्या पहिल्याच महिन्यात त्यांचा खरा स्वभाव दाखवतात. तूही एक वाईट सून होऊन जा. ती म्हणाली, काय बोलताय तुम्ही? मला या घरात तुमच्या आईसोबतच राहायचं आहे. तुम्ही सकाळी जाता, संध्याकाळी येतात. पूर्ण दिवस तर मला त्यांच्यासोबतच राहावं लागतं. जर मी त्यांच्याशी नीट वागले नाही तर माझंच आयुष्य कठीण होईल. जे चाललंय ते चालू द्या. मी संध्याकाळी तिची वाट पाहत जागा होतो आणि तेव्हा कुठून तरी दगड फोडण्याचा आवाज यायचा. एक दिवस मी बाहेर गेलो तर समजलं की शेजारी घर बांधत होते. मी म्हटलं, माझं आयुष्य असं झालंय की रात्री दगड फोडण्याचे आवाज ऐकत राहायचं आणि बायकोची वाट पाहत राहायची. रोज तेच आवाज यायचे. आता तर मी ठरवलं होतं की त्यांना सांगायचं, तुम्ही रात्रीच्या वेळी काम का करता, दिवसा का नाही करत. अजब लोक होते. त्यांना घर बांधायची एवढी घाई होती की दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा काम चालायचं. मीही स्वप्न पाहिलं होतं, माझी कंपनी चालेल आणि मग मीही ही जुनी हवेली पाडून इथे एक छानसं नवीन घर बांधीन. आता आमच्या गल्लीतील सगळ्यांनीच नवीन डिझाईनची घरं बांधली होती. आमचं घर मधोमध भूतबंगल्यासारखं दिसायचं. माझ्याकडे आता एकच पर्याय उरला होता, आईशी बोलायचं. मी विचारलं, मम्मी, तू सोनालीला रोज का बोलावते? आई पहिल्याच प्रश्नावर एवढं चिडली की जणू मी सतत तीच गोष्ट विचारतोय. म्हणाली, मी म्हातारी बाई आहे. माझे पाय आता साथ देत नाही. तू या जगात नव्हतास तेव्हा मी लोकांच्या घरी काम करून तुला वाढवलं, जमीन घेतली, दागिने केले आणि ते सगळं तू वाया घालवलंस. आता जर मी तुझ्या बायकोकडून माझे पाय दाबून घेतले तर काय बिघडलं? इतका त्रास होतो मला की झोप येत नाही. ती माझे पाय दाबते आणि मला झोप लागते. मग तिलाही झोप येते आणि ती तिथेच झोपते. जा जा तुझ्या बायकोशी बोल, माझं डोकं खाऊ नकोस. मी विचार करत होतो, मी तर लग्न करून अडकून पडलोय. ना इकडचा राहिलो ना तिकडचा. दोघी बायकांमध्ये माझं जीवन जणू चाऊमिनसारखं बनलं होतं. मी वर आकाशाकडे बघून देवाला म्हणालो, तूच माझी मदत कर. संध्याकाळ झाली आणि माझ्या बायकोला चक्कर आले. ती बेशुद्ध झाली. आई म्हणाली, वाटतंय काही खुशखबर आहे. मी मनात म्हणालो, काय खुशखबर? हवेतून येईल का? काहीही नाही, तशीच तब्येत बिघडली असेल. मी तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं ठरवलं, पण आई म्हणत होती, डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज नाही. थोड्याच वेळात ती बरी होईल. तिने सोनालीच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब टाकले, पण ती उठली नाही. आता ती खरंच जास्त आजारी वाटत होती. मी ठामपणे म्हटलं, जर तिला काही झालं तर ती माझी जबाबदारी आहे. आणि मग मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आमच्या गल्लीत समोरच एक लेडी डॉक्टर होती. तिकडे गेल्यावर माझ्या बायकोला शुद्ध आली. मी म्हटलं, चेकअप करून घेऊया. आता आलोच आहोत तर समजून घ्या की असं का झालं. पण ती म्हणाली, नाही नाही, मी नाही जाणार. डॉक्टरने तिचा तपास केला आणि जेव्हा ती बाहेर आली तेव्हा डॉक्टरने मला खूप विचित्र नजरेने पाहिलं. म्हणाली, आजकालच्या माणसांचं काही खरं नाही. तुला काही समजत नाही का काय झालंय? मी विचारलं, डॉक्टर काय झालंय? ती म्हणाली, अरे तुझा चेहराच असं सांगतोय. बायको तुला देवाने सुंदर दिली म्हणून याचा अर्थ असा नाही की तू तिचं आयुष्यच संपवशील. थोडं समजून घे. पुरुषाच्या शरीरालाही मर्यादा असते.
पण बायकांचं काय? तिचा बीपी लो झाला आहे आणि ती बेशुद्ध पडली. आणि जर अजून थोडा वेळ असा गेला असता तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. बायकोला थोडी विश्रांतीसुद्धा दिली पाहिजे. सारखं तिच्या मागे लागून राहू नकोस. ही लेडी डॉक्टर होती, बायकांची काळजी घेणारी. पण तिची जीभ खूपच तीव्र होती. ती ज्या प्रकारे बोलत होती त्यातून मला लक्षात आलं की तिचा इशारा कुठे आहे. ती सांगू पाहत होती की मी माझ्या बायकोला खूप वेळ तिच्याजवळ ठेवतो आणि तिला आराम देत नाही. पण तिला कोण सांगणार की इथे तर आरामच आराम चालला आहे. हे ऐकून मी गोंधळलो की डॉक्टर असं का बोलली. जर खरंच असं काही होतं तर ती असं का म्हणाली की बायकोला आरामाची गरज आहे. जरा जास्तच चाललंय काहीतरी. कारण खरं तर अजून माझी बायको माझ्याजवळ नीटशी आलीसुद्धा नव्हती. ती माझी झालीच नव्हती. जर मी माझ्या बायकोबद्दल विचार केला तर ती खूप चांगली मुलगी होती, सुंदर होती, माझ्याशी गोड बोलायची. मी घरी आलो की मला जेवण द्यायची. संध्याकाळपर्यंत आम्ही एकमेकांसाठी अगदी वेडे व्हायचो. पण रात्र झाली की आई तिला आपल्या खोलीत बोलावून घ्यायची. आणि आजकाल मी पाहत होतो की माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर एक विचित्रसा भीतीचा भाव असायचा. ती नेहमी घाबरलेली वाटायची. एक दिवस तिने मला विचारलं, तुम्हाला माझ्यावर किती प्रेम आहे? मी म्हटलं, खूप जास्त. तर ती म्हणाली, तरीही किती? सांगा ना. मी विचारलं, कशासाठी विचारतेस? तर ती म्हणाली, तुम्ही मला कधी सोडून तर देणार नाही ना? मला कळेना की ती असा प्रश्न का विचारत होती. मी तिला म्हटलं, मी तुला कधीही सोडणार नाही. पण तरीही ती सतत घाबरलेलीच राहायची. आईपासूनही ती खूप घाबरायची. एक दिवस ती फोनवर कुणाशी तरी बोलत होती आणि मला माहीत होतं की ती आपल्या आईशी बोलत नव्हती, कदाचित एखाद्या मैत्रिणीशी बोलत होती. ती म्हणत होती की माझ्या सासूबाईंनी मला खूप त्रास दिला आहे. मी खूपच त्रासले आहे आणि समजत नाही की या घरात वेळ कसा काढू. ती पुढे म्हणाली, माझा नवरा तरी चांगला आहे, नाहीतर कदाचित आजवर आमचं नातं तुटलं असतं. हे ऐकून मी थक्क झालो की आमचं नातं कसं तुटू शकलं असतं. ती कशा प्रकारे बोलत होती आणि का बोलत होती. मी खोलीत शिरलो आणि तिने लगेच फोन बंद केला. मी विचारलं, कोणाशी बोलत होतीस? फोन का बंद केलास? नीट बोलायचं होतं ना. ती म्हणाली, मी माझ्या आईशी बोलत होते, पण ती माझ्याशी खोटं का बोलत होती? तिला माझ्याशी खोटं बोलायची गरज काय होती? ती तर तिच्या मैत्रिणीचं नावही घेत होती. मग खोटं का सांगितलं? माझ्या आईचं वागणंही सध्या थोडं विचित्र झालं होतं. ती या घराला विकण्याबद्दल बोलत होती. मी तिला कोणाशी तरी बोलताना ऐकलं. ती म्हणत होती, फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे. 3 महिन्यात हे घर विकून टाकेन. आणि तिने मला हे काहीच सांगितलं नव्हतं की हे घर ती का विकत आहे, कुणाला विकते आहे. ती तर म्हणायची, माझी अंत्ययात्रा या घरातूनच निघेल. मग अचानक हे घर विकण्याची गोष्ट कुठून आली? आणि तिने मला गरजेचंही समजलं नाही की मला कळवायला हवं. खरं तर मी पूर्वी माझ्या आईचा खूप मोठा तोटा करून टाकला होता, हे खरं आहे. आणि त्यामुळे तिला माझ्यावर विश्वास उरला नव्हता. पण घराबद्दल तरी मला सांगायला हवं होतं ना. माझी बायको जेव्हा रात्री आईच्या खोलीत जायची तेव्हा ती दुसऱ्या दिवशी अगदी खंगलेली दिसायची. मी पाहिलं की जेव्हा ती नवीन आली होती तेव्हा किती सुंदर आणि तजेलदार होती. पण आता तिचे गाल सुकले होते, वजन खूपच घटलं होतं, हात अगदी किडकिडीत झाले होते आणि ती नेहमी आजारी वाटायची. एवढ्या सगळ्या गोळ्या घेत असूनही ती बरी होत नव्हती. तिला कधी पायात दुखायचं, कधी कमरेत. मी जेव्हा कधी आईच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करत असे, ती मला आत यायला देत नसे. एक दिवस असं झालं की माझी बायको तिच्याच खोलीत होती, पण कदाचित ती आतून दार बंद करायला विसरली होती. मी आनंदी झालो की दार उघडा आहे. मी आत येण्याचा प्रयत्न केला, पण त्या दार बंद करायला धावल्या आणि मी बाहेरून ढकललं, तर त्यांनी आतून दार ढकलून माझ्या चेहऱ्यावर आदळलं. याचा अर्थ त्यांना फक्त एवढीच काळजी होती की मी त्यांच्या खोलीत शिरू नये. त्यांना हेही दिसलं नाही की दार माझ्या तोंडावर लागलं. मी म्हणालो, हे काय मम्मी, दार उघडा. त्या म्हणाल्या, तुला इथे काही काम नाही, इथून निघून जा.
मी म्हणालो, माझी बायको आत आहे, तिला बाहेर पाठव, मग मी जातो. मला तुमच्या खोलीत यायचा काही छंद नाही. माझ्या चेहऱ्यावर लागलं होतं, त्यामुळे मला राग आला. पण त्या म्हणाल्या, तुझी बायको बाहेर येणार नाही, तू जा आणि झोप. आता तर त्यांनी हा रोजचाच प्रकार बनवून टाकला होता. त्या माझ्या बायकोला खोलीत बंद करून ठेवी. मी माझ्या बायकोला पुन्हा पुन्हा विचारलं, काय चाललंय मला सांग. पण ती खूप घाबरलेली असायची आणि काहीही सांगायची तयारीच नव्हती. आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय उरला नव्हता. एकीकडे माझी बायको माझ्याशी खोटं बोलत होती, दुसरीकडे माझी आईही माझ्याशी खोटं बोलत होती. कारण जेव्हा मी विचारलं की आई, तुला ही हवेली विकायची आहे का, तर तिने सरळ नकार दिला. तुला कोणी सांगितलं? पण मी स्वतः आपल्या कानांनी तिला कुणाशी बोलताना ऐकलं होतं की तिला हे घर विकायचं म्हणत होती. या दोघी बायका मिळून मला वेडं बनवत होत्या. आता मला काहीतरी वेगळं विचार करावा लागणार होता, कारण जे काही होतं ते सगळं त्या एका खोलीत होतं, जिथे मला जाऊ दिलं जात नव्हतं. मग मी ठरवलं की काहीही झालं तरी मला त्या खोलीत जायलाच हवं, आणि हे फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा मी स्वतः तिथे जाऊन पाहिलं असतं. पण माझी आई तर मला खोलीत जाऊच देत नव्हती. म्हणून माझ्या डोक्यात एक प्लॅन सुचला. एक दिवस मी सकाळीच बायको आणि आईला सांगायला सुरुवात केली की आज मी शहराबाहेर जातोय, एक महत्त्वाचं काम आहे. माझ्या आईला तर कायमच माझ्यावर राग येत असे. यावेळीही म्हणाली, पुन्हा कुणाचे पैसे घेऊन जातोयस काय? मी म्हणालो, आई, कामासाठी जातोय, खूप गरजेचं आहे. तर ती म्हणाली, जा जा. मी तिला हेही सांगितलं की आज माझ्या बायकोला आपल्या खोलीत बोलवू नको, बिचारी थकली आहे, तिला विश्रांती द्या. तर ती म्हणाली, ठीक आहे, नाही बोलावणार, पण तूच तिला खूप लाडात ठेवलंय. पण लक्षात ठेव, बाई खूप लाडात गेली की बिघडतेच. जे काही मी तुझ्या बायकोबरोबर करत होते ते तुझ्या भल्यासाठीच होते. जर कोणी माझ्या बायकोकडे पाहिलं असतं तर लगेच म्हणालं असतं की हिच्यावर नक्कीच काहीतरी वाईट घडतंय. केवळ पाय दाबल्याने एवढं वाईट कोणाचं होत नाही. आमच्या लग्नाला एवढे काही वर्षही झाले नव्हते. जितक्या किलोने ती बारीक झाली होती, काहीतरी वेगळंच चालू होतं जे माझी आई लपवत होती. माझ्या प्लॅनमध्ये फक्त हेच नव्हतं की मी खोटं बोलून बाहेर जातो आणि मग रात्री घरात कुठेतरी लपून राहीन. तर मी माझ्या मामीकडेही फोन केला आणि सांगितलं, आज तुम्ही आमच्या घरी या, तुमचं खास आमंत्रण आहे. पण आईला सांगू नका की मी तुम्हाला बोलावलंय. ती म्हणाली, असं केलंस तर तुमची आई माझ्या अंगावर येईल. पण मी म्हणालो, मामी, मला एक खूप गरजेचं काम आहे, तुमची थोडी मदत हवी आहे. तुम्ही मदत केलीत तर मी तुमचं काही ना काही बघेन. माझी मामी मोठी लालची होती. तिने लगेच होकार दिला आणि घरी आली. मी आधीच घरात लपून बसलो होतो. माझी बायको आणि आई तिच्या पाहुणचारात लागल्या, तिच्यासाठी जेवण तयार करत होत्या आणि मी गुपचूप जाऊन आईच्या खोलीत लपलो. मी आधीही त्या खोलीत आलो होतो, पण शेवटी कधी आलो होतो ते आठवत नव्हतं. म्हणतात की पूर्वी इथे राजे महाराजे राहत असत आणि ही त्यांची खास खोली होती, जिथे ते आपल्या राणींना ठेवत असत. या घराच्या भिंतींचे रंग कधीच खराब झाले होते. एकदा आम्ही रंगरंगोटी केली होती, पण पुन्हा खराब झाले. म्हणूनच भिंतीवर मोठमोठे पडदे टाकले गेले होते. मला कल्पना नव्हती की आई एवढ्या लवकर खोलीत येईल, पण बहुधा काहीतरी वस्तू उचलायला आली असावी. मी पटकन एका पडद्यामागे लपून बसलो. मला माहीत होतं की ही जागा लपायला योग्य नाही, पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. माझ्या आईने आयुष्यभर या खोलीतच वेळ घालवला होता, त्यामुळे तिला मूर्ख बनवणं काही सोपं नव्हतं. मी एका कोपऱ्यात लपून बसलो आणि देवाकडे प्रार्थना करायला लागलो की माझ्या आईला माझ्यावर आधीच विश्वास नव्हता, आता तर अजिबात राहणार नाही. कदाचित ती मला घरातूनही हाकलून देईल. मी तिथंच शांत बसून राहिलो. संध्याकाळ झाली आणि ती खोलीत आली. ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलू लागली. म्हणाली, मला 10 लाखाचा हार पाहिजे. हो हो, माझ्या सोनेसाठीच. तिचं नावही त्यावर कोरलेलं पाहिजे आणि त्यासोबत शुभशकुनाचे नाणेसुद्धा हवे आहेत.
हे ऐकून मी चकित झालो. आई, जिला माझी बायको अजिबात आवडत नव्हती, ती तिच्यासाठी इतका महागडा हार बनवते. अजून थोड्या वेळाने आईने पुन्हा फोन केला आणि म्हणाली, मोठा फ्रीज हवा आहे, डबल डोअरवाला. तो फ्रीज खूप महाग होता. ती इतक्या महाग वस्तू का मागवत होती? आपल्याकडे इतके पैसेही नव्हते. कदाचित ती घर विकून हे सगळं खरेदी करू पाहत होती. पण मग हे सगळं सामान ती ठेवणार कुठे? मला आई मूर्ख वाटत नव्हती. काही वेळातच माझी बायकोही खोलीत आली. ती म्हणाली, म्हणजे हे काम आम्ही सामान्यतः रात्री करतो, पण आज तुझा नवरा घरी नाही. मग काय रात्री काय संध्याकाळ, चालू करूया. आज शेवटचा दिवस आहे. तू खूप मेहनत केली आहे, म्हणून मी तुला एक मोठं बक्षीस देणार आहे. मी ते बक्षीस आधीच ऑर्डर केलं आहे. कशाचा उल्लेख चालू होता हेच मला कळेना. बायको म्हणाली, हो आई, मेहनत तर खरोखर केली आहे. बक्षीसही तुम्ही देताय, पण माझी अवस्था बघा ना, काय हाल झालेत माझे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे काम माझ्याकडून होणार नाही. हो, हे काम अवघड आहे, पण याचे फळ खूप मोठे आहे. त्यानंतर आपल्याला कधीही अडचण येणार नाही. आपण मोठ्या बंगल्यामध्ये राहू, नोकरचाकर असतील, गाड्या असतील, तुझ्याकडे हिरेजडित दागिने असतील. तू जे सांगशील ते मी आणून देईल. तुझ्या डोळ्यात इतकं दुःख का? मला माहीत आहे तुझं मोठं नुकसान झालंय, पण हेही लक्षात ठेव, मी एक म्हातारी बाई आहे. हे काम मी नाही करू शकत. तू मेहनत केली नसतीस तर हे सगळं घडलं नसतं. बायको म्हणाली, तुमचा मुलगाही हे काम करू शकला असता ना? आई म्हणाली, नाही, मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. त्याची जीभ खूप सैल आहे. तो ही गोष्ट लपवू शकणार नाही. सगळं बिघडवेल. पण आज आपल्याला मेहनतीचं शेवटचं फळ मिळणार आहे. लवकर कर. मला अजिबात कळेना की काय चाललं होतं आणि आईला इतकी घाई का होती. बायकोने जेव्हा हातात फावडा उचलला तेव्हा मी पूर्णपणे हादरलो. एका बंद खोलीत फावड्याचं काय काम असू शकतं? मग त्या खोलीत जे काही घडलं ते पाहून माझ्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फाटले. माझ्या आईने भिंतीवरचा मोठा पडदा बाजूला केला आणि तिथे एक मोठा रस्ता दिसला. असं वाटत होतं की हा रस्ता कुणीतरी मुद्दाम खोदलेला आहे. पण एवढंच नाही, तिथे अजून काही होतं जे पाहून माझा श्वास अडकला. त्या भिंतीखालून एक वाट आतमध्ये जात होती आणि त्या वाटेच्या टोकाला एक मोठी पेटी दिसत होती, जी दगडांमध्ये अडकलेली होती. ते बाहेर काढणं हे खूप मेहनतीचं काम होतं. माझं लग्न व्हायला 5 महिने झाले होते आणि त्यातले 4 महिने माझी बायको हेच मेहनतीचं काम करत होती. हे सगळं माझ्या आईच्या सांगण्यावरून होत होतं. ही हवेली खूप जुनी होती. म्हणतात, जुना काळी इथे राजे महाराजे राहत होते आणि त्यांच्या संपत्तीचा काहीतरी या हवेलीत गाडलेला आहे. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा ही गोष्ट आम्हालाही कोणीतरी सांगितली होती, पण आम्ही याकडे फारसं लक्ष दिलं नाही. वाटलं, अशा हवेल्यांच्या बाबतीत अशा कहाण्या बनतातच. पण मला काय माहिती होतं की माझी आई खरंच त्या खजिन्यापर्यंत पोहोचेल आणि ती माझ्या बायकोकडून हे काम करवून घेईल. तेव्हाच मला समजलं की इतक्या मेहनतीने आणि हालअपेष्टांनी माझी बायको इतकी अशक्त का झाली होती. मी लगेच समोर आलो तर त्या दोघी आश्चर्यचकित झाल्या. मी म्हणालो, मला सगळं कळालंय. त्या म्हणाल्या, कळलं असेल तर तोंड बंद ठेव, कारण आता आम्ही त्या खजिन्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि या पेटीमध्ये खूप दागिने आहेत. जर ही गोष्ट कोणाला कळाली तर आपल्यावरही हल्ला होऊ शकतो. मी माझ्या बायकोच्या हातातून फावडा घेतला आणि म्हणालो, ही पेटी बाहेर काढण्याचं काम मला सांगायचं होतं. माझ्या बायकोकडून इतकी मेहनत का करून घेतली? आई म्हणाली, तुला सांगितलं असतं तर तू ही गोष्ट कुणाला ना कुणाला सांगितली असतीस. म्हणून मी तुझ्या बायकोकडून काम करून घेतलं, कारण मी स्वतः हे करू शकत नव्हते. मी म्हणालो, अगं आई, तुला माझ्यावर इतकाही विश्वास नव्हता. ती म्हणाली, आता देखील नाही. नको, तेथून निघून जा. तुझा या सगळ्यात काहीही वाटा नाही. मी हट्टाने म्हणालो, मी नाही जाणार. माझाही यात वाटा आहे. मग ती थोडी नरमली आणि म्हणाली, ठीक आहे, मदत कर. मी फावड्याने खोदायला लागलो
आता मला समजलं की माझ्या बायकोचं वजन इतकं अचानक का कमी झालं होतं. आम्ही तिघांनी मिळून ती पेटी बाहेर काढली, पण अजूनही कळत नव्हतं की त्यात खरंच सोनं आहे की नाही, कारण ती खूप जड होती. जेव्हा आम्ही ती उघडली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. त्यात तांब्याचे आणि लोखंडाचे जुन्या काळातली भांडी होती आणि त्या भांड्यांमध्ये काही जुने दागिने आणि थोडेसे सोन्याचे नाणे होते. एवढ्या गोष्टींनी इतके पैसे मिळणार नव्हते, जितके माझ्या आईने स्वप्नात पाहिले होते. ती हवेली विकून आणि हे सगळं मिळवून आम्ही एक छोटंसं घरच घेऊ शकलो असतो. माझी बायको रडायला लागली. ती म्हणाली, "एवढी मेहनत केली आणि एवढंच मिळालं? काही कामाचं नाही ही मेहनत." मी तिला समजावत म्हणालो, "हे भांडेसुद्धा विकता येतील. काहीतरी मिळेल." पण माझ्या आईने डोकं खाली झुकवलं, कारण तिला वाटलं होतं की ही पेटी हिऱ्यांनी भरलेली असेल आणि आम्हाला आयुष्यभर काहीही काम करावं लागणार नाही. पण जेव्हा आम्ही त्या भांड्यातले सगळे दागिने, नाणे बाहेर काढले, तेव्हा लक्षात आलं, हे करोडोचे नव्हते, लाखांमध्येही फारसे नव्हते. मग आम्ही हवेलीही विकली आणि थोडे पैसे जमवून एक छोटं घर घेतलं. कंपनी वगैरे काही सुरू करता आली नाही. माझ्या बायकोबरोबर खरंच खूप वाईट घडलं. तिने स्वतःच कबूल केलं. मी सुद्धा लालच केला, म्हणूनच कदाचित ही शिक्षा झाली. आता तुम्हीच सांगा, शिक्षा कुणाला झाली? आणि या सगळ्यात वाईट कोणाबरोबर घडलं? तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.